करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। तर पुढे काय होईल ते तुम्हाला दिसेलच, पुढे काय काय करणार आहे ते। आता सध्या तरी आता जस्ट उठले, आंघोळ वगैरे झाले, फ्रेश सगळ्या मुलांचं वगैरे आवरायचं, अजून नाश्ता करायचा आहे। जस्ट मी कुकरला चणे लावलेले आहेत, कारण जरा संध्याकाळी म्हटलं चण्याचं जरा हे बनवेन, थोडंसं सलाड काय ते चाट बनवेन, चणा चाट बनवणार आहे संध्याकाळी, त्यासाठी आताच म्हटलं करून ठेवावं। तर आता कुकरला चणे लावून झालेले आहेत आणि एकीकडे चहाही ठेवलेला आहे। तर चला मग, इथे हे पाहू शकता चहा चालू आहे, इकडे कुकरला चणे लावलेले आहेत। मुलांसाठी जरा नाश्ता करायचा आहे, मुलांसाठी आज उपमा बनवायचा विचार करते। तर बघू आता पुढे कसं काय काय होतंय, तुम्हाला दिसेलच। तर मी असे जे आहेत ना हे भिजत घालते। खजूर आहे, अक्रोड आहे, काजू बदाम, ह्या सगळ्या गोष्टी जे आपले ड्रायफ्रूट्स असतात ना ते शक्यतो मुलांना भिजवून द्यायचे असतात, म्हणून मी ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भिजवून ठेवते हे, आणि आता याचं वाटण करून देणार आहे। याच्यामध्ये मी केळही घालते, पण आता सध्या सर्दीचे दिवस चालू आहेत, म्हणजे थंडी आहे, त्याच्यामुळे मी केळ शक्यतो अवॉइड करते, नाहीतर केळही देते मी याच्यामध्ये। पण आता सध्या आणलेलीही नाही आहे आणि आणतही नाही, कारण हिंदवी राहत नाही केळ खाल्ल्याशिवाय, तिला आवडतात, आणि मग त्याच्यामुळे मी शक्यतो टाळते सध्या तरी। आता हे खजूर आहे, त्यांच्या बिया काढून घेते मी सगळ्यात पहिल्यांदा। तर आता जशी थंडी सुरू झालेली आहे तसं मी हा मिल्कशेक मी देतेच आहे डेली, कारण कसं असतं मुलांना थंडीमध्ये पौष्टिक काहीतरी हवं असतं शरीरासाठी, आणि आपण डेलीचं दूध देतो तेच जर दिलं तर म्हणजे त्यांना जेवढी पाहिजे तेवढं म्हणजे हीट शरीराला मिळत नाही आणि अंग वगैरे दुखतं। तर त्यासाठी म्हणून मी स्वराजला अशा प्रकारे मी मिल्कशेक देते करून, आणि हा मिल्कशेक शक्यतो मी फक्त थंडीच्याच दिवसात जास्तीत जास्त देते, नंतर उन्हाळ्यात अवॉइड करते, कारण याच्यामुळे जास्त प्रमाणात गरमी वाढते। ऑलरेडी वातावरणात गरमी तयार झालेली असते आणि आपणही तेवढंच गरम मुलांना खाण्यासाठी दिलं तर मुलांच्या शरीरात परिणाम होतं। मग त्याच्यामुळे जे मी ऋतुमानानुसार मुलांसाठी जे सकाळचा जे नाश्ता असतो तो त्याप्रमाणे द्यायचा प्रयत्न करते। तर स्वराजला असं ठरलेलंच आहे, पावसाळा आणि हिवाळा दोन्हीमध्ये मी मिल्कशेक देते करून असं ड्रायफ्रूटचा, आणि उन्हाळ्यामध्ये फक्त आपलं नॉर्मल दूध देते पिण्यासाठी। तर इथे स्वराजला हे सगळं दिल्यानंतर माझा हे चहा झाला होता, तर चहा घेतला पिऊन मी, आणि त्यानंतर मग इथे मी आता उपमा करण्यासाठी घेतलेला। आता उपमा करण्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरच्या हे सगळं चिरून वगैरे घेतलेलं, फक्त मिरच्या मी चिरत नाही, मिरच्या शक्यतो मी कैचीने कापून टाकते। तर आता इथे कढईमध्ये तेल घेतलेलं, रवा भाजून झाल्यानंतर छान असं जरा लालसर भाजून घेतला, आणि त्यानंतर कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये परत कांदा, टोमॅटो वगैरे हे सगळे छान असं भाजून, मिरच्या वगैरे छान अशा भाजून घेतल्या, आणि त्याच्यामध्ये जो आपला भाजलेला रवा आहे ते टाकून गरम पाणीचं टाकते मी। गरम पाण्याने उपमा छान असा फुलतो, त्याच्यामुळे शक्यतो जरी गरम पाणी उकळतं, जास्त उकळलं नाही जमलं तरी पण साधं का होईना पण गरम पाणी त्यातले त्यात टाकणं गरजेचं आहे, त्याने उपमा छान फुलतो, चिकट वगैरे असं होत नाही जास्त। तर मी आता अशा प्रकारे गरम पाणी टाकून उपमा तयार करून घेतलेला आहे। तर आता इथे माझा उपमा तयार होतोच आहे। तर मुलांना हाही नाश्ता मग लगेच दिला मी, कारण हिंदवीने दूध पिलं नव्हतं, तर त्याच्यामुळे हिंदवीला गरजेचं होतं, स्वराजने तसं कमीच खाल्लं, पण हिंदवीला गरजेचं होतं, हिंदवीला। तर ह्या सगळ्या गोष्टी मी आता इथे चॉप करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी। बटाटे घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर टोमॅटो फ्लावर घेतलेला आहे, आणि मटारही घेतलेले आहेत, आणि हे मी सगळं फूड प्रोसेसरला कटिंग करणार आहे, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो। तर चला, आणि इथे जे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची मोठे मोठे ठेवले, कारण ते फूड प्रोसेसरला मी बारीक करणार होते म्हणून। तर आता इथे हे सगळं मी कुकरमध्ये पहिल्यांदा तेल, थोडंसं जिरं, त्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला आणि अर्धा टीस्पून पावभाजी मसाला हे सगळं टाकून त्यामध्ये मी हे सगळं ॲड केलेलं आहे। परत इथे ऊन भरपूर आलेलं, त्याच्यामुळे काही दिसतच नाही व्हिडिओचं, मी ॲक्च्युली हा भाग स्किप करावा विचार करत होते, पण म्हटलं नको, मग त्यासाठी परत, आणि नंतर थोडा वेळ असं ऊन म्हणजे जरा असं हल्लं कुकर की काय माहिती का, कॅमेरा आणि हे सगळे एकत्र आल्यामुळे तसं होत होतं की काय माहीत नाही, पण खूप असं ऊन दिसत होतं। तर आता इथे कुकरला लावून घेतलेलं आहे ते सगळं,
आणि आता ह्या सगळ्या भाज्या शिजेपर्यंत इथे मी फूड प्रोसेसरला हे जो कांदा आणि टोमॅटो शिमला मिरची हे बारीक चॉप करून घेणार आहे. फूड प्रोसेसरला एकदम अवघ्या म्हणजे 1 ते 10 सेकंदच लागत असतील, पण एवढ्यामध्ये खूप छान असं बारीक चिरून होतं. इथे तुम्हाला दिसेलच, पाहू शकता की फास्ट प्रोसेसर पटापट कटिंग होतं आणि हे थोडंसं त्याच्यामुळे जरा वेळ खातं. पण ज्यावेळेस तुम्ही जर जास्त म्हणजे क्वांटिटीने टाकाल तर एकदम फास्टमध्ये होतं बारीक. तर इथे मी अशा प्रकारे कांदा चिरून घेतलेला आहे, चॉप करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आता इथे राहिलेले शिमला मिरच्या आणि टोमॅटो हे असे मोठे कट करून टाकून तेही चॉप करून घेणार आहे. तर असं फूड प्रोसेसरमुळे या सगळ्या गोष्टींचं मात्र कष्ट जरा कमी होतं. नाही तर इतर वेळेस असं एवढा जर बारीक कांदा चिरायचं म्हटलं तर डोळ्यातून अगदी इतकं रडल्यासारखं पाणी वाहतं ना, काही विचारू नका, आणि डोळ्यांची हालत बेकार होऊन जाते. पण फूड प्रोसेसर असल्यामुळे ही गोष्ट मात्र माझी म्हणजे सोपी झालेली आहे. आणि मी शक्यतो जर जास्त प्रमाणात जर कांदा कापायचा असेल तर मी फूड प्रोसेसरलाच लावते, जेणेकरून ते पटकन होऊन जातं. आता इथे भाज्या शिजलेल्या होत्या म्हणून कुकर खाली उतरवला आणि भाज्या छान अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत स्मॅशरने. आणि कढईमध्ये तेल थोडंसं घेतलं आणि त्यामध्ये कांदा टाकलेला आहे परतण्यासाठी आणि थोडंसं बटरही टाकलेलं आहे. बटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा अद्रक लसूण पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. तर असं काहीतरी मुलांना म्हणजे संडेच्या दिवशी ना थोडंसं चटपटीत हवं असतं, आणि हे इतर वेळेस शाळेमध्ये नाही देऊ शकत, कारण द्यायलाही काही प्रॉब्लेम नाही. पण मुलं कसं होतं, शाळेमध्ये शक्यतो आम्हाला पोळी भाजीच सांगतात देण्यासाठी, कारण कोणते वेगवेगळे पदार्थ जर मुलांनी आणलं तर मुलं स्वतःच्या डब्याच्या ऐवजी दुसऱ्यांचा डबा म्हणजे बघतात की त्याने काय आणले म्हणून. आणि वेगवेगळं काय असेल तर मुलांनाही वाटतं की माझ्याही मम्मीने तेच द्यावं. तर त्यासाठी आम्हाला शाळेतून फक्त रोज पोळी भाजीच सांगितली जाते. जर असे काही मेनू ठरलेले असतील तर आम्हाला सांगतात की आज हेच पाठवा मुलांच्या डब्यासोबत म्हणून. आणि ते प्रत्येकाला एका दिवशी एकच मेन्यू असतो, असं वेगवेगळं नसतात. त्याच्यामुळे मग ते बरं पडतं मुलांनाही, म्हणजे लक्ष इकडे तिकडे जात नाही आणि स्वतःचा टिफिन व्यवस्थित पुरेपूर खातात. आता इथे पावभाजी तयार झाली होती. आज होती अमावस्या, त्याच्यामुळे मला देव पूर्णपणे उजळवायचे होते पितांबरीने घासून वगैरे. तर त्यासाठी मी आता इथे देव काढून घेत आहे. देवांच्या अंगावरची माळ वस्त्र वगैरे काढून, फेटे वगैरे काढून असे वेगळे देव घेतलेले आहेत प्लेटमध्ये. आणि त्यानंतर मग आता देव घासून वगैरे छान असे घेतले पितांबरीने. शक्यतो मी पितांबरीनेच घासते. ॲक्लिन पावडर वगैरे ज्या ह्या गोष्टी आहेत त्याने देव घासल्यानंतर निघतात छान, पण ॲक्च्युली ते थोडा वेळ जरी त्या ॲक्लिन पावडर जर देवांच्यावर राहिली तर ते तसेच मग डाग राहतात. आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टींनी म्हणजे सगळं ट्राय करेपर्यंत एवढा वेळही नसतो की लिंबू वगैरे ते भिजत चिंच वगैरे ते भिजत घाला वगैरे, आणि तेवढं गोष्टी लक्षात येत नाही. ते अशा प्रकारे माझे देव उजळून झालेले आहेत छानपैकी. आणि हळदीचं लेपन करून मस्तपैकी उंबरठ्यावर रांगोळी वगैरे पण काढून झाली होती. आणि आज करायचं होतं, म्हणजे एक महत्त्वाचं काम होतं, करेन म्हणून ते राहूनच गेलेलं. दिवाळीमध्ये जे सगळे डबे गुंतलेले ते सगळे घासून ठेवले होते खरं, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित किराणा भरून ठेवायचा राहिलेला तोही केला. आता हिंदवीला इथे भूक लागली होती म्हणून तिला दूध दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर एकीकडे मी चहा ठेवलेला आहे. तर आता हे डायरेक्ट मी संध्याकाळीच तुम्हाला म्हणजे शूट केलेलं आहे, संध्याकाळचं 6 नंतरचं. तर आता हिंदवी छानपैकी अशी तर दूध घेऊन पळून छानपैकी गेली आणि तिने खाण्यासाठी सुरुवात केली. इथे सोप्यावर दिसत असेल तिने खेळणे टाकून ठेवलेले आहेत आणि मीही छानपैकी असं चहा केलेला आहे. आणि दुपारचं सगळं भांडी वगैरे घासून किचन अगदी क्लीन करून ठेवला होता. आता चहा वगैरे पिऊन झाला. आता देवाला आज दिवाबत्ती आता करणार आहे. देवाला दिवाबत्ती करून झाल्यानंतर छानपैकी जरा नामस्मरण वगैरे करायचं होतं आणि पोथी वाचायची होते, तेही वाचून घेतल्या. पोथी वाचून वगैरे झाल्यानंतर स्वामींची आज आरती करायची होती, कारण मी जे पारायण 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे तर दत्त जयंतीपर्यंत, तर त्याचं आज एक पारायण पूर्ण झालं होतं. तर स्वामींची आरती करायची होती म्हणून आता इथे दिवाबत्ती करण्यासाठी घेतलेली आहे. छान अशी दिवाबत्ती वगैरे झाली आणि पोथीही सगळे पूर्ण वाचून झालेलं. तर म्हटलं आता छान अशी स्वामींची आरती वगैरे करून घ्यायची होती. तर आता इथे मी तुळशीला दिवा लावून घेत आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर तुळशीचा दिवाही तयार करून झाला होता. तुळशीला दिवा लावला, देवांनाही धूपदीप परत दाखवला एकदा, आणि त्यानंतर म्हटलं आता स्वामींची आरती करून घेतली.
तर असं होतं आजचं रुटीन. तर तुम्हाला कसं वाटलं आजचं पूर्ण, म्हणजे थोडंकंच शूट केलेलं आहे. सकाळचं मात्र व्यवस्थित झालं, पण नंतर डायरेक्ट संध्याकाळचं शूट केलेलं आहे. दिवसभर जरा मुलांचा अभ्यास, त्यांचं खेळणं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये गेलेलं आहे. तर तुम्हाला आजचं रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आता पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.